सगळ्यांक येवकार नमस्कार. आज आमचे इंडिया अलायन्स सगळे आमचे पक्षाची आज मिटींग जाली आणि त्या मिटिंगेन आमी फुडली आमची कॅम्पेन कशी पद्दतीन आसतली, कितें प्रत्येकाचो रोल आसतलो हाजेर चर्चा जाली. जे इंडिया आघाडी इंडिया अलायन्साचे काँग्रेस पक्षाचे जे नॉमिनेटेड उमेदवार जे आसात दोनूय उत्तर गोंय तशेंच दक्षिण गोंय हांचे नॉमिनेशन आमी रामनवमीच्या शुभ दिसा करतले. सकाळच्या 11 वरांचेर दक्षिण गोंयचो आमचो कॅन्डिडेट उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हो पयली आपलो अर्ज घालतलो. ताच्या उपरांत उत्तर गोंयचो आमचो कॅन्डिडेट एडवोकेट रमाकांत खलप हो 12:30 आपले अर्ज थंय पणजे फायल करतलो. ताच्या उपरांत आमी चर्चा केली की जे आमचे कॅम्पेनाचे जे भाग आसात, एक्टिविटीज ज्यो आसात त्यो कशा पद्दतीन करप, कोऑर्डिनेशन कमिटीचो कितें रोल आसतलो, तातूंत डिफरंट एक्टिविटीचे डोर टू डोर कॅम्पेन जातली, कॉर्नर मिटिंग्स, पब्लीक मिटिंग्स आनी ओवरऑल पब्लिसिटी हें सगळें आमी विस्तारान चर्चा केली. आनी सगळ्यांचो जो उत्साह जर पळयलो जाल्यार म्हाका खात्री आसा की ह्या फावट इंडिया अलायन्स काँग्रेसीन दिल्ले उमेदवार दोनूय उत्तर गोंय तशेंच दक्षिण गोंय हे इंडिया आघाडी अंडर काँग्रेसीचे दोनूय उमेदवार जिखतले, हातूंत मातूय दुबाव ना. फुडल्या सुवातेर हांव मागतां आमचे काँग्रेस पक्षाचे AICCचे इन्चार्ज माणिकराव ठाकरेजी हे तुमकां संबोधीत करतले आनी ताच्या उपरांत वी वील टेक क्वेश्चन्स. इंडिया आघाडीचे इंडिया आघाडीचे दोन्ही उमेदवार गोव्यामधली जाहीर झालेली आहेत. दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा दोन्ही कॅन्डिडेट जाहीर झाली. त्यामध्ये कॅप्टन विरियाटो फर्नांडीस आणि खलपजी रमाकांतजी खलप हे दोन्ही कॅन्डिडेट काँग्रेस पक्षाने जाहीर केले. आणि त्यानंतर सर्व संयुक्त बैठक इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची आज झाली आणि सर्वांनी मजबूतीने सांगितले की दोन्ही कॅन्डिडेट काँग्रेस पक्षाचे निवडून आणण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहणार आहे. त्यांचे सगळे इंडिया आघाडीमधले जे नेते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, सर्व सक्रियतेने सहभाग घेऊन दोन्ही उमेदवारांना जिंकून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. एकूणच परिस्थिती इंडिया आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर अत्यंत चांगल्या प्रकारे लोकांनी दोन्ही उमेदवाराला मान्यता दिलेली आहे. लोकांमध्ये एक प्रतिक्रिया उमटत आहे की दोन्ही उमेदवार अत्यंत योग्य उमेदवार आणि काँग्रेस पक्षाने चांगली उमेदवार दिलेली आहेत. आणि मला असं वाटतं की ते आमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं घटना आहे की सर्व जनतेने ॲक्सेप्ट केलेली आहेत. यामध्ये जरूर काही लोकांची चर्चा आम्ही करतो आहोत. सर्वच जे काँग्रेसचे नेते आहेत, इंडिया आघाडीमधलेही सगळे नेते आहेत, या प्रचारामध्ये सगळे सहभागी होणार आहेत. आणि यामध्ये सगळ्या इंडिया आघाडीमधल्या अनेक नेतेसुद्धा या कॅम्पेन करता गोव्याला या ठिकाणी दोन्ही मतदारसंघामध्ये येणार आहेत. नॉमिनेशनची डेट PCC प्रेसिडेंटने आपल्याला सांगितलेली आहे. त्यावेळेला सर्व इंडिया आघाडीमधली सगळी घटक नेते, सर्व आमदार उपस्थित राहतील
मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसोबत येऊन नॉमिनेशन त्या ठिकाणी दाखल करण्यात येईल. एकूणच चांगल्या प्रकारे वातावरण आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कॉर्नर मीटिंग असेल, मेजर मीटिंग्स असतील, त्यासुद्धा आम्ही जवळजवळ डिसाईड केलेल्या आहेत कशा पद्धतीनं मीटिंग होतील. सिनियर लीडरसुद्धा नॅशनल लेवलचे जे काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांनाही PCCने प्रदेश काँग्रेस कमिटीनं निमंत्रित केलेलं आहे. ते सुद्धा वेगवेगळ्या वेळेला त्यांच्या सोयीनुसार तशा डेट त्यांचे येतील आणि त्यावेळेला आपणाला सर्वांना प्रेसला ते आम्ही सांगू. पण एकूणच वातावरण जे आहे तो आम्हाला पूर्णपणे आज मी तिला खात्री आहे की काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार हे निवडून येतील इंडिया आघाडीच्या सर्वांच्या सहकार्याने. आणि यामध्ये जे निगेटिव्हिटी जी आहे ती BJPच्या विरोधात आहे. BJP ज्या पद्धतीनं त्यांचे टॅक्टिक्स असतात, वेगवेगळ्या लोकांना कॅन्डिडेट बनवून त्यांच्या माध्यमातून वोट काढण्याचा प्रयत्न होता, परंतु लोकांना ह्या निवडणुकीमध्ये लक्षात आलं आहे, समजून चुकलेलं आहे की BJP अशा प्रकारचे प्रयोग संपूर्ण देशामध्येच करतायत की कोण त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे इंडिया आघाडीचे मत कोणी कमी करू शकतात अशा लोकांना उभे करून आमचे वोट कमी करण्याचा प्रयत्न त्यांची एक पॉलिसी आहे. परंतु त्या संदर्भामध्ये जनतेला सगळं माहीत झालेलं आहे की अशा प्रकारे यांची पॉलिसी असल्यामुळे कोणीही त्यांच्या प्लॅनिंगला बळी पडणार नाही आहे. सर्व इंडिया आघाडीसोबत या ठिकाणची जनता आहेत. जनतेला हे माहीत आहे की इंडिया आघाडी गोव्यामध्ये एक सर्व धर्मातील सर्व समाजाला स्थिर ठेवण्याचं आणि गोव्याचा विकास करण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडनं होईल. BJPकडनं ते होऊ शकत नाहीत. त्यांची नॅशनल लेवलची भूमिका आहे तोडाफोडा आणि पॉलिटिक्स करा. त्याला आता लोक बळी पडत नाही आहेत. सर्वत्र देशामध्ये सुद्धा जे वातावरण आहे ते पूर्ण हवा बदलायला लागलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोक BJP सोडून काँग्रेसकडे वळते आहेत आणि एकूणच जे काही सर्वे अलीकडच्या काळामध्ये येत आहेत ते सर्वेसुद्धा सांगत आहेत की मागच्या काही दिवसापेक्षा आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण देशामध्ये ते इंडिया आघाडीला पूरक आहे. इंडिया आघाडी मजबूतीनं पुढे जात आहेत, एक रूप होऊन पुढे जात आहेत. एक मूठ म्हणून सर्वजण इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते हे पुढे जात आहेत. त्यांच्या पाठीमागे देशामधली जनतासुद्धा एक विचार त्यांच्या मनामध्ये आला आहे की यावेळेला BJPला बाजूला सारून आपण काँग्रेसचे बाकी पक्ष जे आहेत इंडिया आघाडी सर्व पक्ष ज्या ज्या ठिकाणी असेल त्यांना मतदान आपण केलं पाहिजे अशी भूमिका ही जनमानसाची आज निर्माण झालेली आहे. निश्चितच गोव्यामध्ये सुद्धा त्यापेक्षा काही वेगळं वातावरण नाही, अत्यंत चांगलं वातावरण आहे. सर्व काँग्रेसलाच मतदान करतील. काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहेत पंजा हे चिन्ह आहेत आणि काँग्रेस पक्षात पंजाला त्या मतदान करतील. इंडिया आघाडीच्या सिम्बॉल म्हणून जे काँग्रेस पक्षाचं आहे त्याला सर्वजण मतदान करेल अशा प्रकारची पूर्ण आम्हाला अपेक्षा आहेत, खात्री आहेत. आणि त्यामुळं एक विजय जनता दोन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी जिंकली पाहिजेत याकरता त्यांनीच आपल्या हातामध्ये निवडणुकी घेतलेली आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर प्रत्येकाच्या तोंडमध्ये की इंडिया आघाडी या ठिकाणी जिंकली पाहिजे आणि ते जे वाक्य सगळ्यांच्या तोंडून येतं हे काही नेत्यांनी पेरलेलं नाही किंवा आम्ही लोकांना जाऊन सांगण्याकडे अद्याप वेळ आहे. तरी पण लोकांमधून ज्या प्रतिक्रिया येत आहेत की काँग्रेसचा दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी जिंकणार आहेत आणि मला असं वाटतं की जनतांनीच हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे आणि दोन्ही उमेदवार हे निवडून येतील अशा आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. See, we don't want to fall in any trap of BJP. I think I don't want to talk much on that. त्यात जे आणि तीन प्रश्न किती घातल्यात ते म्हाका दिसता पोगो बिल म्हणटा तें ऑलरेडी डेड जालां, तें भायर उडयलां. दुसरें म्हादय बद्दल काँग्रेस पक्ष हो सदांच लढत आसा. म्हादय जागोर म्हणटा तो काँग्रेस पक्ष घेवन प्रत्येक मतदारसंघात गेल्ले. नॅशनल
म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल म्हणतो आमी केल्लो, सो ताजेर आमकां सांगपाची गरज ना. पुराय गोंयच्या जनतेक काँग्रेस पक्षाची कितें भुमिका आशिल्ली म्हादयचेर हें खबर आहा, स्पश्ट आहा. आनी तिसरे, हांगा जितले आमी पॉलिटिकल पार्टीज बसल्यात, काँग्रेस पक्ष, आम आदमी, गोवा फॉरवर्ड, एनसीपी, शिवसेना, म्हाका दिसना की खंयचीच पॉलिटिकल पार्टी, कित्याक आमी सगळे जाण वी फॉलो द रूल ऑफ द लॉ. आनी जें कितें करपाक जाय ते वी वील नॉट एनकरेज एनी इरेग्युलरिटी. सो दीस जी पळय हो ट्रॅप आसा दॅट वी डोंट वॉन्ट टू फॉल इन दॅट ट्रॅप. But sir, this is a national election. So you are also contesting in Karnataka and Goa Congress. So when it comes to Madai, your stand in Karnataka would be we will divert the water of Madai. The stand in Goa would be we are against the diversion of water. How will you manage these two stands together on one issue? ये स्टेट प्रॉब्लम जो भी है वो यहाँ पे पार्टी डिसाइड करेगी, उसके बारे में क्या अपनी राय बना के आगे जाएगी. I mean to say, your government is in Karnataka. They are hard pressing for diversion of Madai. That means when you go to Karnataka, you have to say yes, we want to divert Madai. Now you are in Goa, your leader says no, we will not allow it to divert. So as a leader, national leader, okay, or High Command of Congress is with Karnataka or is with Goa? इसमें जो भी सजेशंस पीसीसी की तरफ से या गोवा के लीडर्स की सबकी तरफ से आएंगे, वही बात को लेके हम आगे जाएंगे. It's Goa, not Karnataka. देखिए गोवा हमारे सामने है नहीं, लेकिन डिसाइड टू फाइनल डिसीजन गोवा लीडर्स. Yeah, I think I will just add to that little bit. Where Goa, when it matter came to settlement of Madai, सेंट्रल मिनिस्टर बीजेपीचो वचून कर्नाटकान सांगलें की आमच्या चीफ मिनिस्टरान तेन्ना फाटबळ दिलें म्हणून हें सेटल करपाक. तेन्ना म्हादय कोणी कोणा विकली ताचें उत्तर म्हाका दिसता आमकां त्या इलेक्शना वेळारच मेळिल्लें. आतां ह्या वेळार म्हादयचो विशय जो आसा तो विशय उगाच वयर काडून करता अशें आमकां तर दिसपाक लागला. कारण त्या वेळार आमच्याच मुख्यमंत्र्याक तांचे सभेक आसतना तांच्या एका मेन मंत्र्यान सांगिल्लें की म्हादय सेटलमेंट करपाक आमकां आमच्या ह्या गोंयच्या मुख्यमंत्र्याचो हात लागला म्हणून. फाल्यां तुका जर कर्नाटकान धाडलो एज इन इंडिया अलायन्स स्टार कॅम्पेनर ऑन म्हादय, तूं कितें सांगता? नाही, म्हादय ही गोंयची नदी आसा. गोंया खातीर जी मुख्य प्रवाह आसा तो गोंया आसा तो कोणी कोणाक व्हरपाक शकना, ना कर्नाटका ना गोंया, ना आमी तांकां दिवपाक शकता, ना ते आमचे कडल्यान हिरावून घेवंक शकता. नदी सगळ्यां खातीर आसा, उदक हें सगळ्यां खातीर आसा आनी ताजेर जें सोल्युशन येवपाक जाय तें सोल्युशन येवपाकच जाय. पूण हाजो अर्थ आमी तांकां दितले आनी ते आमचे कडल्यान घेतले अशें जावचें ना आनी जावपाकूय दिवपाचें ना. दुसरें कशें आहा, प्रश्न केलो तूं, आज सरकार कोणाचें आहा? डबल इंजीन कोण म्हणटा? हेंचें डबल इंजीन जें सरकार आसा तेन्ना हांचोच होम मिनिस्टर जेन्ना बेळगांव गेल्लो तेन्ना ताणें कितें भाशण केल्लें? तो एक इंजीन ना, ताणें सांगिल्लें मरे की काँग्रेस पक्षाची लिडर सोनिया गांधीन गोंयान स्टेटमेंट केल्लो. दीस म्हादयचो जो इशू आसा तो गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी टायम एंड अगेन वी हॅव टेकन इट. आनी जेन्ना जाय आशिल्लें तेन्ना जेन्ना आमचें सरकार आशिल्लें तेन्ना म्हादय वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल वो कोणें फॉर्म स्थापना जाली? सी, कर्नाटका इज फायटींग फॉर देअर रायट्स, बट वी वील नॉट. आमी डे वनाच्यान बोथ द लिडर ऑफ ऑपोजिशन इन द हाऊस ऑल्सो यू हॅव सीन, पार्टी ऑन द ग्राउंड ऑल्सो यू हॅव सीन दॅट आवर स्टँड इज दॅट वी वील स्टँड बाय गोवा. फाल्यां गोंयचे मुद्दे तेन्ना वी वील स्टँड, गोवा काँग्रेस वील स्टँड फॉर द इशू. I was not asking about Goa Congress, I was asking AICC. Because they have to take a stand in Karnataka. में एक बात स्पष्ट है कि जो पीसीसी प्रेसिडेंट ने जो कहा कि डबल इंजन सरकार है, आज डिसीजन लेने के बारे में उन्होंने पहल करना चाहिए. आगे जब हमारी उसमें आएंगे तब उस वक्त हम डिसीजन लेंगे. लेकिन आज जिनको वो क्वेश्चंस पूछना चाहिए वो सेंट्रल गवर्नमेंट को पूछना चाहिए, जो कि बीजेपी की है, जो स्टेट गवर्नमेंट भी बीजेपी की है, उनकी ओर इशारा जाता है क्या करना चाहिए. अभी उन्होंने उस बात की बात ये सामने रखना चाहिए जो भी उनका ये है. वो हम जब गवर्नमेंट में आएंगे जरूर गोवा के हित में जो भी बात है वही हम करेंगे, लेकिन गवर्नमेंट आने के बाद वो करेंगे. आज के इसमें इसकी जरूरत नहीं. सी, व्हेन आवर गवर्नमेंट वाज देयर, and if you remember, our prime minister called all party delegation, all the political party delegation went, and then only the Madai water dispute tribunal was there. Now if Narendra Modi wanted, he could have called Goa, he could have called Karnataka, and he would have resolved that issue, no?
म्हणून पहल करणार. ते कित्याक करना तर आमचे सरकार येवनी इंडियाचे आघाडीचे सरकार येवनी वी विल रिजॉल्व दॅट इशू. Will not allow. अरे वी विल रिजॉल्व दॅट इशू बिकॉज नाव करंटली तांचे डबल इंजिन असताना ताचे कडेन जालना. तुला ट्रॅप सेट करता. I'll set a trap for you now. You are from the media. You know that when there was a issue of delimitation and reservation of municipal constituencies, municipal boards, matter went to the Supreme Court. They got it listed in one night, and Chief Minister of Goa tweeted Satyameva Jayate. Why is Madhai matter not getting listed? If you could do it for municipal election, why is your mother bigger than your mother, the lifeline of Goa? Why is the Chief Minister not able to get that listed there? Ask him that first and then ask us the question. That's it. No other discussion. You don't set any trap. What is the status Your of question we Congress? understood. You are speaking too much on behalf of the Chief Minister. Chief Minister आहे तो spokesman media जावप ना. आज हे मॅटर सुप्रीम कोर्टान लिस्ट कित्याक जायना ते विचारा मरे तुम्ही ताका. अरे that is the main thing. No one is speaking on behalf of Chief This Minister. is अरे Madhai is not the only issue. No. You are cannot say. I am the not speaking on behalf of Chief the Minister. point is As Chief a media, Minister I should have have this thing to got ask you. this listed. Who is speaking on behalf of Chief Minister? No. How can you say that? Point is. No, come See, to that point. No, first. point You made is. an allegation on me. The question was अरे not even to you. एक ऐक रे. Don't get into this. ऐक. Say sorry first. I am not representing Chief Minister here. ऐक रे. You But are- Madhai you are is representing Madhai is one. Then we would not have carried any of your news. नाही, तशी नाही. ऐक हे रे. प्रश्न ऐक बरं किती Yes, What? yes, this is right. So, everyone is asking. No, तशी नाही रे. Maybe the But words, okay, काय तो बना किती झालं? maybe the words are whatever it is, but understand one thing. हो प्रश्न आज RGP अचानक याद जालो ज्या दिसा म्हादय खातीर सगळे ह्यो ज्यो पार्टी आसा आम्ही meeting केल्ली मरे ती व्हडली. ते आशिल्ले. जो विषय 16 जानेवारी. तू काय लागला? नाही, प्रश्न हो असा. Congress has to take a stand. नाही, माझ्यावरचा विषय सगळ्यांना लागता. It was very simple question. If अरे someone काँग्रेस telling- विल टेक अ स्टँड रे. वी हॅव टेकन अ स्टँड. I asked you question. I काय करी? कोणच्यान सीएम पावलो आणि ना रे तो लिस्ट जायना मरे इशू. सुप्रीम कोर्टान लिस्टूच जायना मरे तो. Because of RG. ऐकून तरी घे. RG लागून वयलो पूण हांव आज RG सडनली जागो जाता. It is come because of that. Let us deal with this. Let us deal with this. Madhai is not over. Madhai will never get over. Madhai will not let Madhai get over. Madhai is आमची आवय ती उरतली. प्रश्न हो आसा की आज RGP उठता tries to work around with their alliance partner भारतीय जनता पार्टी सकाळी म्हणटा ही कंडिशन आमी घालता म्हणून. ज्या दिसा म्हादयक वाचोवपाचो प्रश्न आयलो सगळे एकवटले, सगळे ऑपोजिशन एकवटले, सगळे एका प्लॅटफॉर्मार आयले. त्या वेळार खुर्च्यो मेचपाक म्हणून ताणें एमटी खुर्च्यो 4 वरां पयलींचे फोटो घाले. ह्याच RGPन सांगले लोक नाशिल्ले म्हणून. थंय 10-15 हजार लोक जमिल्ले म्हादय वाचोवपा खातीर. त्या वेळार ताणें सांगले आपूण वेगळी चूल करतलो म्हणून, आपूण गोंयभर भरतलो म्हणून. भोंवलो गोंयभर. तुमी पळयला ताका भोंवता आसतना म्हादय ताणें एक्झॅक्टली द ट्रॅप that BJP is laying with them for all the alliance partners today. कांय विषय उरूंक ना. झिरो जाले RGP. आज झिरो जाल्या उपरांत हिरो जावपाक सोदता सांगून की अशें केलें म्हणून. Alliance partners will not let this happen. During the Goa has to assembly, vote wisely this when time. there was a debate on Madhai in the assembly, during that time as opposition, as a joint opposition, we took a stand that we should go to the extent of even resigning. As MLA, I said I would resign. Let us all resign in the interest of Madhai. And then the House committee was formed. That House committee is defunct. They are sleeping. And when we said, where is the all-party delegation gone? The Chief Minister had to take a delegation. Is the Prime Minister in favor of taking the all-party delegation? When both the engines belong to them, it is a failure on their part. And the statement made basically by RG is an election stunt. Yeah. Completely is an election stunt. It is to misguide the Goans. And as Amit Patkar has said, our president, we will not fall into this trap. We are confident that we are going to win both the seats very handsomely. तुमचो जो कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक तुमकां लेट जालो, तुमकां प्रचार करपाक सफिशियंट टायम. पूण अशें गोंयकार कोण म्हणना मरे. आमी आतां 36 मतदारसंघात भोंवले. म्हजो विरोधी पक्ष फुडारी हांव स्वता भोंवलो. हांव तुका खरें लोकांचे सेंटिमेंट सांगता. एक मनशान सुद्दां म्हाका विचारला की कॅन्डिडेट लेट जालो म्हणून. लोक विसरले कित्याक लोक जेन्ना कॅन्डिडेट डिक्लेअर जावन आशिल्लो तेन्ना लोकांक उत्सुकता कित्याक आशिल्ली बिकॉज पीपल वर वेटिंग
हे गोंयची जनता राविल्ली, कित्याक लोकां भितर जो राग आशिल्लो पळय न्ही तो लोकांक काँग्रेसीक मत मारून तो राग काडपा आशिल्लो, म्हणून लोकांक ते फिलिंग येताले आमी असो हायजॅक करून हेलिकॉप्टरांतल्यान कोणा हाडूना, आमी गोंयच्या लोकांक जे जाय, गोंयकारांक जे जाय ते आमी दिल्ल्या. म्हणून आनी कितें आसा, वेन यू आर इन इंडिया अलायन्स, वेन यू हॅव डिफरंट पॉलिटिकल पार्टीज, यू हॅव टू वर्क इन अ डेमोक्रेटीक वे. काँग्रेस पार्टी म्हणटी डेमोक्रेटीक वे काम करता, सगळ्यांक बरोबर घेवन सगळ्यांचे विचार आयकून मुखार वचपा आशिल्ले. आमी कोणाक हायजॅक करून हाडून थंय टिकीट दिली ना, गोंयकारांक जाय आशिल्ली ताकाच दिली. वी हॅव कवर्ड 36. तुका सांगता तशें की आमचो जो फुडलो प्रोग्राम आसा, आमचे सगळे अलायन्स पार्टनर्स सगळ्यांचे हांव धन्यवाद करता. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, गोवा फॉरवर्डाचे अध्यक्ष, तशेंच आमचे NCPचे अध्यक्ष आनी शिवसेनाचे आमचे अध्यक्ष, हे आज सगळ्यांनी वी हॅव टेकन अ प्लेज दॅट वी आर ऑल गोइंग टू वर्क इन द इंटरेस्ट ऑफ गोवा एंड वी वील मेक शुअर दॅट द कॅन्डिडेट ऑफ द इंडिया अलायन्स जो काँग्रेसीन दिला ताका आमी जिखून हाडपाचो आमचो 101% प्रयत्न आसा. तुम्ही इंडिया अलायन्स म्हणून एक सगळे आले, पण तुमचे काही जण जे तिकिटा खातीर इच्छुक आशिल्ले ते आता सगळे नाराज आसा. तुमच्या कॅम्पेनान अशें तुमी म्हणटा रे, लिस्ट पण दिसना आणि कोणी नाराज नाही अरे, आहे. सगळ्यांची साधीन सरान सांगले की तुम्ही डायरेक्ट आपण येवचे ना म्हणून. ना सादिनान सांगलें की आपूण काँग्रेस पक्षा बरोबर आहा म्हणून. खंय सादिनान सांगलें आपूण काँग्रेस पक्ष कॅम्पेनान ना येतलो आज बर्थडे मरे ताचो. अरे ताका ही वील कम नो. तुम्ही अरे नॉमिनेशन फायलिंग जावनी मरे. सी देर इज एब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. आणि सगळे आमचे लिडर्स कितें आसता एस्पिरंट आसता तांकां कोणाक म्हणजे वायट दिसता, बट एवरीबडी इज कम नो. विजय बिके ऑल्सो इज कम, सुनील गौटणकर ऑल्सो इज कम, आमचो गिरीश चोडणकर ऑल्सो इज देर. सो तशें कांय ना. आय मीन डोंट क्रिएट एनी सेन्सेशन. Who is coming from the national leadership to address? सो आमी आज ते आमचे बाकीचे अलायन्स पार्टनरा कडेन वी हॅव पूट सर्टन सजेशन्स ऑल्सो एंड वी हॅव रिक्वेस्टेड सर्टन नॅशनल लिडर्स एंड वी आर गोइंग टू पुट द रिक्वेस्ट टुडे. सो अवर नॅशनल आमचे स्टार कॅम्पेनर्स जे आसा ते येतले. Sir, are you missing Arvind Kejriwal for that? केजरीवाल अगर आ सकते हैं तो हम जरूर उनको बुलाएंगे. Yes, अगर he's not ये able to- डिसीजन कुछ हुआ तो जरूर. Are you missing his presence in the campaign? Because it is India Alliance, it is not just Congress. तो अभी बीजेपी ने जो ट्रैप किया हुआ है उसमें फंसे हुए हैं और जाते इसमें. तो ये जरूर वो बाहर आएंगे तो दहाड़ते हुए आएंगे. बीजेपी डरेंगी, अभी भी डरी हुई है, इसलिए तो उनको अंदर किया हुआ है ना. बीजेपीक इतले प्रयत्न करून लिडरांचे आवाज दामपाचो प्रयत्न केलो जाल्यार जनतेक दामपाक शकना रे. तुमी अरविंद केजरीवालाक भितर घातलो किंवा सुरेनाक भितर घातलो म्हणून अरविंद केजरीवालाचे जे आवाज जावन पळय दिल्लीचे लोक आहा पळय ते तूं कोणा म्हणून भितर घालतलो. सो दीस टॅक्टिक्स सगळे गोंयच्या न्ही पुराय देशाच्या जनतेक आज कळिल्ली आसा की बीजेपीक लेवल प्लेईंग फील्ड ना म्हणून खंय तरी विरोधी पार्ट्यांचे मुख्यमंत्र्याक भितर उडोवप, काँग्रेस पक्ष जे प्रिन्सिपल ओपोजिशन पार्टी आहा ताचे अकाउंट फ्रीज करप कोर्ट डिक्लेअर जातकीर. हें कितें? इज दीस डेमोक्रेसी? वेर इज अ लेवल प्लेईंग फील्ड? सो गोंय देशाची जनता हें पळयत आसा आनी हें योग्य टायमार 7 मेक गोंयकार तरी एटलीस्ट हे बीजेपीक तुम्ही जो गाणी करता तुम्ही आता आरजेपीने एक कंडिशन तुमच्याकडे आता एक त्यांनी एक केले की आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकता म्हणून. आता विदाउट कंडिशन आयले जाल्यार तुम्ही त्यांना हांगा म्हाका दिसता जितले पॉलिटिकल पार्टी बसल्या पळय न्ही हे सगळे गोंयच्या आनी सगळ्यांत खास करून देशाच्या हिताक लागून बसल्या. आज डेमोक्रेसी इज इन डेंजर. आमचे डेमोक्रेसीक आमचे संविधान वाचोवपाक लागून सगळे एकठांय आयिल्ले आसा. आपले पर्सनल कितें आसा पॉलिटिकल डिफरन्स वी हॅव केप्ट असायड. सो आय थिंक इफ दे बिलीव इन आवर डेमोक्रेसी, इफ दे वॉन्ट टू आमचे संविधान जर वाचोवपाक ते सोदता जाल्यार म्हाका दिसता कसली कोण कंडिशनां घालता. I don't think so anybody has put any condition. Everybody is here to protect our democratic rights. दिगंबर कामतींकर एक 50 प्रमुखां मिटींग घेतली. पॅशनेट सोल ऑफ फातोर्डा सगळे एक जाले. दिगंबराक 70 वर्सांचे पॅशन येवपा लागलें. कसलें तें पॅशनेट सोल? दिगंबरान पयलें मडगांवां कितें केलें तें ताणें पळोवचें. मडगांव इज कॉलेप्सिंग. मडगांव इज बिकम अ मेगा स्क्रॅप यार्ड. फातोर्डान प्लॅन्ड डेव्हलपमेंट जाता आनी थंय दिगंबर जर आयलो जाल्यार थंय कितें भलतेंच जावंक शकता. आमकां मडगांवचो मोतीदोंगर मॉडल कसोच फातोर्डान तेंकपाक वचूं नाका. वी वॉन्ट टू कीप हिम अनटचेबल. तो थंय येता
म्हाका खबर ना वेदर ही वॉन्ट्स द BJP कॅन्डिडेट टू वीन ऑर टू लूज. खरें ताजें कितें हें आहा तें. सो तातूंत म्हाका दिसता बरें लागना तेजें गणीत. दिगंबर कामत was responsible to bring in certain projects which would have finished our entry of the city, like a truck terminus. येदो व्हडलो ट्रक टर्मिनस म्हळ्यार he would have started a सगळें social ills सगळ्यो येवपाच्यो. आनी हो प्रोजेक्ट ताजो ब्रेन चायल्ड आशिल्लो. असले प्रोजेक्ट आमी आडायल्या गेले 15 वर्सां. आनी तो आनी दामू म्हणून जॉयंट वेंचर हे प्रोजेक्ट हाडिल्ले. लोकांची जमनी 5 रुपयान स्क्वेअर मिटर एक्वायर केल्ल्यो आनी ताजेर सगळे आपले लोकांक आतां एक मास्टर प्लॅन हाडलो जो मास्टर प्लॅन लोकांक दाखोवंकूच ना म्हणून. हांव लोकप्रतिनिधी निवडून आयिल्लो लोकप्रतिनिधी हांवें पळोवंक ना हो मास्टर प्लॅन. आनी दिगंबर प्लॅन करता. This is a real estate complete fraud which he had planned. And I think that people of Fatorda know him. आनी चड म्हणल्यार कितें आमचे लिंग दामबाबाची लिंग फातोर्डान आहा जो देवाक फटयता तो आनी लोकांक फटोवपाक केन्ना सोडटलो. सो ताजे ते पॅशनेट सोल्स म्हणटा कोण ते खंयचे सोल्स. जो मनीस देवा फुडें फटिंगपणां करूंक शकता आनी मागीर सांगता की देव आपल्या कडेन उलयलो म्हणून त्या मनशाचे फातोर्ड्याचे लोक कितें पिशे आयकुपाक ताजे.